नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सध्या आपण आलो आहे सेलिब्रिटींच्या बाप्पांच्या भेटीला. ज्या शक्तीची, ज्या पॉझिटिव्हिटीची आपण वर्षभर वाट बघत असतो, फायनली ती गोष्ट ती म्हणजे जो देवबाप्पा आहे तो आपल्या सगळ्यांच्या घरात विराजमान झाला आहे. आणि आज आपल्या भेटीला आहेत खूप छान अशी जोडी, ती म्हणजे गुरु दिवेकर आणि मधुरा जोशी यांची. हाय, कसे आहात दोघं पण? मस्त एकदम. येस, टाकाटाक टाकाटक. आणि दिसतेस पण खूप टाकाटक. येस, छान असं गणपती बाप्पा आपल्याकडे आला आहे. ती पॉझिटिव्हिटीच सगळीकडे दिसते आपल्याला. तर काय सांगशील त्या गणपती बाप्पाबद्दल की तुझ्या घरात फायनली तो विराजमान झाला आहे? एकतर हा जो फेस्टिवल आहे ना, तो मला सगळ्यात जास्ती आवडणारा फेस्टिवल आहे. तो म्हणजे बाप्पाचं आगमन. कारण की मला जी वाईब गणपतीमध्ये जाणवते ना, ती मला कोणत्याच सणात ती वाईब मला जाणवत नाही. कारण की इट इज लाईक खूप मोठं व्यक्तिमत्व असं आपल्या घरी येतं आणि आपल्याला त्याची खातिरदारी करता येते, मनापासून त्याचं पूजन करता येतं. सो ते फिलिंग एकदम नेक्स्ट लेवल आहे. येस, तू काय आणि त्याच्याबरोबर जे वातावरण तयार होतं बाहेर सुद्धा, तर त्याच्याबद्दल मी खास सांगू इच्छितो की कधीही गणपतीमध्ये आपल्याला एवढी पॉझिटिव्हिटी जाणवते. सगळे गणपतीचे जे भक्त असतात ते सगळे त्याच्यात असतात की आपण आता पूजा करायची आहे, आता डेकोरेशन करायचं आहे, आणि सगळ्यांचं ते एकत्र सगळं चालू असतं ना, त्यामुळे एक एनर्जी तयार होते अख्खी वातावरणामध्ये. आणि मला असं वाटतं की ती एनर्जी जी आहे ना, ती आपल्याला सगळ्यांना असं सांगते की बाप्पा आला आहे. आणि गणपतीच्या काही दिवस आधीपासून हे सुरू होतं, आधीपासूनच प्रिपरेशन चालू होते, मजा यायला लागते. आता हे चालू आहे, ते चालू आहे. आता आम्ही पण ज्या प्रकारे डेकोरेशन केलं जे सांगू आता थोड्या वेळात, तर ती जी एक्साइटमेंट आहे ना, ती आधीपासून जाणवते की आता बाप्पा येणार आहे. ऑल्दो आमच्याकडे 1.5 दिवस बाप्पा असतो, पण आम्ही तयारी साधारण 2 आठवडे करतो त्याची. सो त्यामुळे आम्हाला खूपच बाप्पा आवडतो, म्हणजे खूपच. येस, नक्कीच. जसं की तू म्हणालास की डेकोरेशनबद्दल तुला सांगायचं, तर मला पहिलं तुला विचारायचं, कारण तुझी एक्साइटमेंट बघून मला तेच विचारायचं आहे की काय बाबा तयारी केली होतीस तू डेकोरेशनची, किंवा काय केलं तुम्ही यावेळी? डेकोरेशनची हिने आयडिया दिली की आपण ह्यावेळेला एक स्पेसिफिक बर्फातला आपण हे बसवूया गणपती, की बर्फात हिमालयात आपण बसवला आहे आणि बाप्पा के पप्पा आहे पिछे, असं आपल्याला एक डेकोरेशन करायचं आहे. आम्ही काही रेफरन्सेस गुगलवरनं बघितले, काही ठिकाणून बघितले, तर ते आवडले. मग एक ट्रायल केली. त्याच्यानंतर त्या ट्रायलला आम्हाला जाणवलं, डिस्कार्ड केलं. मग ते डिस्कार्ड आम्ही 2-3 दिवस आम्ही त्याच्यावरती काम केलं. मग ते डिस्कार्ड केलं. मग म्हटलं नाही, नको, हे नाही वाटत आहे बरोबर, काहीतरी चेंज करायला लागेल. म्हणजे आम्ही खूप ट्रायल अँड एरर करतो आणि मग फायनली आमचं एकमत होतं. त्यामुळे आमचं एकमत होण्यासाठी आम्हाला खूप कष्ट लागतात. बरं, हे ना आम्ही असं लावलं, जे सुरुवातीला केलं ते असं लावून बघितलं, आणि मग एकमेकांकडे पाहिलं, हां, असं एक नाही, look गेला साधारण. आणि असं की हे छान वाटतंय का, मी म्हटलं हो. नाही वाटत आहे ना, म्हटलं नाही. एवढा करारा नाहीये माझा, उगाच हा. कारण की त्याचं जे ते हे असतं ना आपलं 3 हे भस्म टाईप्स, तिसरा डोळा जिकडे असतो तिकडे 3 हे असतात ना. बरं, ते आधी मी काढलं होतं, पण मग ते मला असं आवडलं नाही. मग आम्ही परत change नवीन केलं. परत जरा स्टँडर्ड ह्याच्यात हवं होतं की छान दिसलं पाहिजे, सिमेट्री असली पाहिजे. त्या हिशोबाने मग हे केलं गेलं, जे केलं गेलं ते. आणि ते खूप छान दिसतंय, खूप छान मस्त झालंय. म्हणजे दोघांच्या एकमेकांनी म्हणजे एक मताने म्हणूया आपण की असं छान असं ते उभारलंय. आणि गणपती बाप्पाची मूर्ती काहीतरी स्पेशल आहे ह्या मूर्तीमध्ये, आणि मला ते तुमच्याकडूनच जाणून घ्यायचं आहे की हे रोजसारखं आपलं दिसत नाही आहे, काहीतरी स्पेशल आहे या गणपती बाप्पामध्ये. तर मला ते तुमच्याकडून ऐकायचं आहे. झालं असं की माझ्या आईकडे जेव्हा मी होते तेव्हा तिकडे आम्हीच आमचा बाप्पा बनवायचो शाडूच्या मातीचा. आणि मग लग्न झाल्यावर हा म्हणाला मी पण बनवतो, पण तो छोटा बनवायचा, असा पिल्लूसा बनवायचा. मग मी म्हटलं की नाही, आता आपण मी आता या घरात आले की नाही, आता आपला पण मोठा गणपती बनवायचा. मग तेव्हापासून झाले तर 4 वर्ष, 3 वर्ष 3 वर्ष झाले. गणपती बनवून 3 वर्ष झाले. लग्नाला 4 वर्ष झाले. बघ लक्षात आहे. सो मग आम्ही ते बनवायला लागलो आणि आता हळूहळू आमच्या मूर्तीमध्ये पण थोडी सुधारणा होतीये. आधी अगदीच आम्ही पिल्लू बनवलेला, मग आम्ही थोडा अजून मोठा पिल्लू बनवला. आता आम्ही अजून नाही, मागच्या वर्षीचं आमचं ऑब्झर्वेशन हे होतं की पिल्लू गणपती बनवला ना, कॉन्फिडन्सने बनतो, छान बनतो, पण पूजा होते, आपण फुलं वाहतो, सगळं करतो, त्याच्यात तो दिसेनासा झाला 1.5 दिवसात. म्हटलं आपला एवढा छोटा गणपती की तो फुलांच्या वाहण्याने एक 10-15 लोक आले की तो दिसेनासा होतोय. म्हटलं ह्यावेळेला मोठा बनवूया, मग आपण मोठा करूया. म्हणून यावेळेला आम्ही थोडा साईज आणि हे पण माती पण जास्त मागवली आणि थोडा मोठा केला. होपफुली चांगला झालाय तो. नाही, खूप खूप
खूप छान आहे. म्हणून मी म्हटलं की हा स्पेशल आहे काहीतरी या गणपती बाप्पामध्ये. तर हे बनवताना काय तुम्ही कसं करत होतात दोघं जण, ते एन्जॉय किंवा काहीतरी एक असतं ना, एक पॉझिटिव्हिटी, ती आपला भक्तिभाव असतो बनवताना, तर ती काहीतरी मला ऐकायला आवडेल तुमच्याकडून. भक्तिभाव तर आहेच, बट ॲज मी म्हटलं आधी की आमचं एकमत होणं गरजेचं आहे. त्यामुळे कान बनवले, नाही कान नाही आवडले, परत अरे बापरे, हो, तेच तर. discard. आणि मग आमचं त्याच्यावर तू माझे कान का तोडलेस, तू का ते काढलेस, मी तेच, बनवणार कारण मी होते. असं खूप छान डोकं बनवून त्याला जोडलेले कान बाहेर काढले होते त्याच्या बरोबरच. आणि हे नंतर मी बघितलं तर ते सगळं काढलेलं आहे, मला फक्त डोकं दिसतंय असं. म्हटलं मी एवढं मेहनतीने त्याच्यावरती काम केलं होतं, बारीक असतो एकतर कान, त्यामुळे वेळ लागतो. ते केलं आणि काढून टाकलं. बरं, गणपती बाप्पा म्हणजे कलेचा अधिपती आणि त्याला कला वापरून बनवणं इट्स सेल्फ खूप असं प्लीजिंग आहे आणि खूप छान वाटतं. आणि दोघांनाही आम्हाला असं ना त्या मातीशी निगडीत राहायला खूप आवडतं. हे शाडूची माती ही आली आणि आम्ही हात टाकले की असं सुखावतं मन, एकदम खूप आनंद होतो. पण येस, आम्हाला दोघांनाही खूप आवडतं आणि आमच्या दोघांचा होमवर्क चालू असतो. बॅक ऑफ द माइंड आम्ही शूटिंग करत असलो, कुठे बाहेर असलो तरी मनात ते ना आमच्या आधीपासूनच चालू असतं की बाबा आता अशी मूर्ती बनवायची, असे कान बनवायचे आहेत, असे हात बनवायचे आहेत, यावेळेस छान झाला पाहिजे. सो आय थिंक आमचा सेल्फ स्टडी, होमवर्क आणि टीम एफर्ट. आणि 4 हात बनवायचे का 2च बनवायचे, मग हात हा कसा असला पाहिजे, तो कसा असला पाहिजे, केस डोक्यावरती कसे असतील का नसतील, का मुकुट वर्ण करायचा का मुकुट मातीचाच करायचा आहे, या सगळ्यावरती पूर्ण डिस्कशन होतं आणि त्याच्यावर ठरतं मग सगळं. ती म्हणेल तसं. ओके, फायनली. ओके. गणपती आपण बनवत तर छान असतो, पण त्याच्यावर जे डोळे काढणं असतं रेखीवपणे किंवा हे तुमच्या दोघांपैकी एकदम छान कोणाला जमतंय किंवा कोण करतं हे? आम्ही एकत्रच करतो. तिला मी मातीतनं शेप तयार करून देतो. पापण्यांचा शेप असतो, भोयांचा हा असा हे असतो, खड्डा असतो, तो सगळा मी बनवतो. आणि मग नंतर त्याच्यात रिफाईनमेंट, पेंट पण मी करतो नंतर, पण मध्ये वॉश देणं किंवा त्याला रिफाईन करणं, मी जे करेन त्याला रिफाईन करणं, हे काम ती करते. बारकाईचं काम असतं ना, ते मी करते. आणि प्रॉपर मग त्याला डोळ्याचं ते पांढरा टिंब ज्याने ते फिनिशिंग मी डोळ्याचा पांढरा बेस, त्याच्यानंतर आतलं भुगुळ, मग त्या भुगुळात ब्राऊन भुगुळ करायचं, त्याच्यानंतर काळं ते प्युपिल, त्याच्यामध्ये ते पांढरा डॉट रिफ्लेक्शनचा जो असतो तो कुठे येईल, हे सगळं मी ड्रॉइंग केलेलं आहे बऱ्यापैकी, त्यामुळे मला त्याचा अंदाज आहे. सो ते मी करतो मग त्यामुळे. येस, ऍक्च्युली कायम मी करायचंय. आज ह्याने माझा हे घेतलंय, आज हा भांडून यावेळेस त्याने माझ्याकडून घेतला आणि मला यावेळेस थोडेसे डोळे मी पण ही सगळं करायला घेत होती आणि मग मला कंटाळा आला. म्हटलं ही सगळंच करते. मग मी मोबाईल घेऊन कोपऱ्यात बसलो आणि हिने माझ्याकडे बघितलं, तुला काही करायचंय का? म्हटलं आता चान्स आहे, मला डोळे करायचे. म्हणली ठीक आहे. डोळे म्हणजे माझं असं मी करणार असं असं होतं ते, बट ठीक आहे. अंगठाच मागितला मी, असं झालं. यावेळेस पण ठीक आहे ना, दोघांनी केला. हो, तुझं पण दोघांनी. माझं पण. रिफाईनमेंट केली. येस, नक्कीच खूप छान दिसतोय. दोघांची पण कला आम्हाला दिसते, जो की कलांचं म्हणजे दैवत आपण म्हणतो, आणि ती कला तुमच्यातून त्यांनी घडून आणली असं म्हणायला काही हरकत नाहीये. ह्या सगळ्या तयारीमध्ये आपलं म्हणजे शूट असतं किंवा तो वेळ जो काढणं असतं ना, ते कसं तुम्ही मॅनेज केलात? कारण शेवटी एकमत होण्यासाठी एकत्र येणं पण गरजेचं आहे. तर ते कसं काय केलं तुम्ही? फॉर्च्युनेटली आमच्याकडे त्या म्हणजे वेळ होता आमच्याकडे विचार करायला आणि सगळंच करायला. सो वेळ असल्यामुळे मग आम्ही निवांतपणे डिस्कस केलं, स्क्रॅपवर्क केला, रिफाईनमेंट केली आणि त्याच्यातून हे मग आम्ही घडवून आणलं. या वेळेस होता, आता पुढच्या वेळेस बघूया. आमच्या दोघांचाही काम सुरू होत आहे आता, त्यामुळे पुढच्या वेळेस बघूया आता कसं जमतंय. दोघांचे एक सिरियल्स येत आहेत आता, ज्या आता अजून आलेल्या नाही आहेत. सो काही दिवसात तुम्हाला कळेल. बरं, तू आता म्हणतोच आहेस आमच्या दोघांच्याही सिरियल येतात, तर मला आवर्जून विचारावं वाटेल तुला की त्या मालिकेबद्दल असं थोडंसं तुला काय सांगावं वाटेल, की काय नवीन बघायला आम्हाला मिळणार आहे, की एक मालिकेचा एक साचा असतो तो काही वेगळं काहीतरी आम्हाला बघायला मिळणार आहे आमच्या प्रेक्षकांना, की कसं काय? तुम्हाला जे बघायला मिळेल ते तुम्हाला नक्कीच आवडेल आणि त्याच्यात आम्हाला जी पात्र दिली जातील पूर्ण प्रयत्न करू की त्यातून तुम्हाला जेवढी मजा येऊ शकेल तेवढी त्या पात्रात आम्ही आणू शकू. आमचा प्रयत्न हाच असेल. येस, माझं सिक्रेट आहे. तर तुम्हाला माझी सिरियल लॉन्च झाल्यावर तुम्हाला कळेलच आणि मग ऑडियन्स आहे, मायबाप, प्रेक्षक ते सांगतील तसं घडतं, त्यामुळे त्यानुसारच गोष्टी पुढे जातात सिरियलमध्ये. येस, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, असं गणपती बाप्पांनी असं तुम्हाला एकदम छान असं दोघांनाही सिरियल नवीन मिळते, तर त्याबद्दल पहिलं तुम्हा दोघांचंही कॉंग्रॅच्युलेशन, खूप सारं अभिनंदन. आणि मला विचारायला आवडेल की तू म्हणालीस माहेरचा गणपती आपलं कुठेतरी असतं ग, सासर माहेर ह्या गोष्टी होतातच, तर काय सांगशील तिकडच्या त्या आठवणीतील बाप्पाबद्दल तुझ्या?
खूप अशा इमोशनल आहेत म्हणजे आठवणी तिकडच्या. स्पेशली मला सांगायला आवडेल की माझा बाबा जेव्हा गेला तेव्हा मी 8वीत होते आणि तेव्हा आमचं असं खूप बाप्पा आणि ढोल आणि हे म्हणजे एवढं असं भव्य असायचं. आणि मग तो गेल्यावर आम्हाला ना ते जमलं नाही बाहेर जा मूर्ती सिलेक्ट करा, बिकॉज माझ्या बाबाचं खूप ते बसायचं प्रस्त की अशीच मूर्ती पाहिजे, तेवढ्याच साईजची हवी, तशीच हवी, शाडूचीच हवी. पण मग नंतर बाबा गेल्यावर आमचं झालं की अरे आपण कसं जाणार विदाऊट हिम. मग आईने निर्णय घेतला की आपण घरात करायचा बाप्पा. आणि मग अशा रीतीने आम्ही करायला लागलो. पहिल्या वर्षी तर आम्हाला अजिबात विश्वास नव्हता की आई हे काय करतेय, आपल्याला जमणार तरी आहे का. आणि मी आणि दादा असे बसलेलो, ही काय करते, असे एकदम जज करत होतो तिला. पण मग तो झाला. आणि मग तेव्हापासून आमचा बाप्पा आम्ही बनवायला लागलो आणि मग असा छान छान बाप्पा होत गेले आमच्या हातून. येस, आई नेहमीच आपल्याला काही ना काही शिकवत असते आणि ते खूप भारी असतं. तर तसाच एखादा पदार्थ जो तुझ्या आईने तुला शिकवला आणि तू आता कंटिन्यू ह्याला खाऊ घालतीयस काय सगळेच पदार्थ तिने शिकवलेत मला. ओके, त्यातला तुझा असा स्पेशल की हे तुला आवडतंच? मला आईने शिकवलंय ॲक्च्युली, ती ना आलू पालकची एक छान भाजी करते, मला तशीच करायला आवडते आणि मी त्याला पण तशीच तिची आलू पालक आणि ती मॉडिफाय करते. आता आम्हाला त्याच्यामध्ये सोयाबीन लागतं कारण प्रोटीन लागतं, मग त्याच्यात आम्ही सोया चंक्स ॲड करतो. त्याला थोडं मॉडिफाय करून चव तशीच ठेवून त्याला अजून हेल्दी बनवून आम्ही खातो. पण ती पण अप्रतिम करते ती. येस, नक्कीच. आणि एखादा आता तू इथे आलेस तर एक असतं ना आपलं माहेरचा बाप्पा आणि इकडचा बाप्पा, तर असं एखादी कुठली तरी आठवण की जी तुला असं वाटतं की नाही यार हे इथे पण व्हायला हवं होतं, तो तुला बदल घडवायचा आहे, असं काहीतरी? ॲक्च्युली इकडे आम्ही दोघंच राहतो, त्यामुळे इकडे माझंच राज्य आहे, त्यामुळे बदल ऑलरेडी घडले. म्हणजे तिला जे काही होतं ते 1 वर्षात मला कळलं आणि मग त्यानंतर तिच्या हिशोबाने होत आलेलं आहे. त्यामुळे थँकफुली तसं काही मला बदलायचं नाहीये, जे आहे ते छान आहे. आणि मला हा प्रश्न विचारला, सेम प्रश्न, Yes, तर विचारते तर मी हेच म्हणेन की तिला जसं आवडेल तसं मला आवडेल. सिम्पल. ओके, बापरे, तुला कळतंय का? एकमत आणि Yes, गणपती बाप्पाची कृपा. येस, आपण गणपती बाप्पा म्हटलं की खूप साऱ्या अशा आरती, हे जे आहे ना आरती वगैरे म्हणणं, ते तुमच्या दोघांपैकी जास्त कोण असं उत्सुक असतं आरती म्हणण्याच्या बाबतीत किंवा काय? ही गायिका आहे, ही विशारद ओके, आहे, त्यामुळे हिला ना आरत्या शब्द तोंडपाठ आहेत आणि ती कॉन्फिडन्सने गाते. तोंडपाठ नाहीये, पण मला चाली, रिदम आणि ते खूप सगळं सुंदर. मस्त हे आहे. आणि कुठलं ते कुठलं आपण करतो, ऐकायला आवडेल आम्हाला नक्की. कोणचं? चढवते सूर तो, ते येयो विठ्ठल येयो मध्ये विठ्ठल. असतं ना आपलं. अरे हाच तो माहोल आहे म्हणण्याचा, त्यामुळे ऐकायचंच आहे आम्हाला. सो Yes, होऊन जाऊ दे, ठीक आहे, तर आम्हाला ऐकायचं आहे. सो Okay, चला. ओके, रेडी? येयो विठ्ठले माझे माऊलिये, येयो विठ्ठले माझे माऊलिये, निढावरी कर निढावरी कर ठेवणी वाट मी पाहे, हो देवा वाट मी पाहे, येयो विठ्ठले माझे माऊलिये, येयो विठ्ठले माझे माऊलिये. येस, गणपती बाप्पा मोरया. खूप मस्त ग, खूपच छान. बोललो ना. येस, नक्कीच. बरं, हे आमच्याकडे जाम फनी वेने व्हायचं. आमच्याकडे कॉम्पिटिशन असायची, कोण सूर लावून ठेवेल. हिच्या मावशा काय काय मावशा आणि आई गायिका दादा, आहे. आई, बाबा गायक नव्हता, बट तो एकदम तेव्हा फन. सूर आहे ना, येस, अगदी जो गायक नाहीये ना तोही धरू शकतो. येस, हो, हो. त्यामुळे ती मजाच काही वेगळी. दमश्वास पाहिजे फक्त, तो तेवढा खेचायला म्हणजे एकदम. येस, तर ही खूप छान अशी आरती आम्ही ऐकलीच आहे. तर हे आरतीबद्दल तुझं अजून काही असं मत आहे का की ज्याबद्दल तुला सांगायला नक्की आवडेल? मला रिसेंटली मी एक ॲड केली, त्याच्यामध्ये जाणवलं की आत्ताची जी लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये ना शब्द चुकीचे वापरतात ते कॉन्फिडन्स नाही. सो त्यांच्यात कॉन्फिडन्स खूप आहे, पण त्यांना ऐकलेलं समजून घेण्याच्या नादी लागत नाही जास्त. त्यांना हे ऐकलं लगेच बोलायचं, लगेच करायचं आणि कॉन्फिडन्सने करायचं. मग कॉन्फिडन्सने चुकीचं मोठ्याने जेव्हा त्यांना मी म्हणजे सुख हरता दुःख हरता हे गाताना मी जेव्हा ऐकलं त्यांना म्हटलं हे त्यांना कळत नाही आहे. पहिली लाईन आहे, पहिल्या लाईनचं पण त्यांना नाही समजत आहे अर्थ कुठेतरी, तर ते त्यांना सांगणं आणि त्यांच्याकडनं ते
क्लिअर करणं की बाबा आपल्याकडे दरवर्षी बाप्पा येतो आणि दरवर्षी आपण हे गातो, तर ते काय आहे, त्याच्यामध्ये आपण बाप्पाकडनं काय मागणी करतोय, आपलं म्हणणं काय, हे सगळं करण्यामागचं हे त्यांना कुठेतरी कळलं पाहिजे. नुसती वाईब किंवा छान वाटतंय किंवा कला परफॉर्म करायला मिळत आहे, डान्स करायला मिळतोय एवढंच न राहता त्याच्यातला अर्थ त्यांना कळावा, इव्हन लहान वयात. आणि मोस्टली आपल्याकडे कसं होतं, लहान आहे रे, सोड आत्ता नाही करणार, हे मानलं जातं. पण तसं करत 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 तो मोठा होतो आणि त्याला मग इंटरेस्ट निघून जातो की मला लहानच मानलं जातं, मला सांगितलंच जात नाही. सो मला असं वाटतं की जितकी लहान मुलं आहेत तुमच्याकडे, म्हणजे साधारण एक 5 वर्ष 6 वर्ष, त्यांना सांगितलं जावं की हे आपण का करतो, हे माझं मत आहे ह्याच्यातनं. नाही, खरंच खूप मस्त मेसेज आहे हा, आणि हे खरंच सगळ्यांनी म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे हा विषय. आणि मला अजून एक तुम्ही म्हणाल की तुम्ही दोघंच असता इथे जनरली, तर आई बाबा किंवा काही येणं झालं तर तो एक वेगळेपणा काय असतो किंवा ती एक्साइटमेंट काय असते तुमच्या दोघांची? कारण जनरली आपण दोघं असतो आणि कोणीतरी येणारं असतं, तर ते बाप्पामुळेच घडत असतं, म्हणजे आपण सगळीजण एकत्र येत असतो. तर ते काय तू सांगशील, तुझ्या अशा काही भावंडांच्या आठवणी आहेत का की जेव्हा तुम्ही एकत्र येता किंवा काही असं? गणपतीमध्ये म्हणजे आता लग्नाच्या आधीचं हिचं एक पूर्ण, हिचे भावंड आणि ह्यांचं सगळी गँग जमायची. आता इकडे राहतो तर इकडे गोष्टी वेगळ्या आहेत, आमच्या एकत्र ओळखी आहेत, ती माणसं सगळी येतात. जेव्हा मी पुण्यात राहायचो तेव्हा पुण्यात आमच्याकडे स्टेज लागायचं, ते सगळे शो बघायला यायचे, मी तेव्हा डान्स करायचो स्टेजवरती तिकडे गणपतीत, आणि ते बघायला लांबून आमच्या ओळखीचे तिकडचे सगळे यायचे सोसायटीच्या आतमध्ये. सो ते खूप छान वाटायचं की यार आपल्यासाठी वेळ काढून लांब लांबून येत आहेत सगळे. आणि 1.5 दिवस 5, इव्हन आमच्याकडे 5 दिवस नव्हता, पण 1.5 दिवसासाठी पण कुठेतरी त्यांचा बाप्पा हे करून ते वेळ काढून आमच्याकडे येतात, ह्याचीच व्हॅल्यू खूप मोठी होती. आणि तेच मला असं वाटतं की वी आर थँकफुल की असे आमच्याकडे येतात लोक. येस, तू काय सांगशील? माझ्या इकडे पण आधी आम्ही एक सोसायटीमध्ये राहायचो, तिकडे पण मस्त मंडळ वगैरे. आणि मला आठवतंय माझं सगळ्यात पहिलं बक्षीस माझं गणपती फेस्टिवलचं होतं, ते म्हणजे मला व्हिडिओ गेम मिळाला होता. त्यामुळे आम्ही जो काही भावंड आलेले, आणि मग गणपती एका बाजूला होता, तेव्हा तर आम्ही छोटे होतो, काय करायचं, आरती करायची, मोदक खायचे, व्हिडिओ गेम खेळायचा, आरती करायची, मोदक खायचे, व्हिडिओ गेम, बस एवढंच. येस, गेमवर ना एक छोटासा गेम खेळू. ओके, ठीक. ओके, गेम म्हणजे एक मी बरं, मोदक खूप गोड आहे तुमच्या दोघांमधलं, फक्त असं बोट दाखवलं तरी चालेल, नाहीतर नाव घेतलं तरी चालेल, बघूया एक मत होतं का. मोदक गोड. अरे बरं, मोदक ओके. दुर्वा, मूर्ती लहान कीर्ती महान. अर्थात. खूप आपण छान. आपलं म्हणून द्यायचं. नाही म्हणजे सांगायचीही गरज नाही आहे. अगरबत्ती, धूप, जने एकदम वातावरण खूप प्रसन्न राहतं. दोघंही हां, दोघंही म्हणजे फायनल एक मत. हो हो. येस, घंटा सतत जरा किटकिट किटकिट किटकिट. मी आता बोटं दाखवणार नाही एवढी. नजरेने खेळ खेळेन मी आता. बरं. येस, खूप छान. आणि एखादं तुम्हाला जर आता गणपती बाप्पा आले आहेत आणि आपल्या असे घरी आले, तर असं आपण गप्पा मारू शकतो रे, त्याच्या असं समोरासमोर त्या गोष्टी होत असतात. गणपती बाप्पाचा कॉल आला तुला, ओके, तर म्हणजे तुलाही आला असं म्हटलं, फुटेज मिळालं. तर असं कसे गणपती बाप्पाला वेळ नसणार आहे, आपण एवढे सगळे जणांकडे गणपती बाप्पा जायचं, तर थोडक्यात पटकन काहीतरी तुला बाप्पाकडे मागायचं किंवा काहीतरी त्याच्याशी बोलायचं आहे, तर काय काय बोलशील तू त्याच्याशी? लहानपणापासूनच बाप्पा, कसं आहे ना, तू जेव्हा जायचास माझ्या घरातून, तेव्हा मला कळायचं नाही की एक्झॅक्टली तू कुठे जातोयस, तू काय करतोयस. आणि सगळ्या पेरेंट्ससारख्याच माझ्या पण आईने मला सांगितलं की बाप्पा आपल्या आईकडे जातोय, बाप्पा आता हिमालयात जाणार, मग त्याची आई आता येणार. मी म्हटलं अरे मग वेट करायचं ना, सगळ्यांनी एकदाच यायचं, जेवा खा राहा आणि मग जा, पाळीपाळीने काय येत आहे. आणि मला खूप रडायला यायचं, खूप 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 खूप. मी आत्ता पण रडते, प्रत्येक विसर्जनात मी रडते. त्यामुळे मला असं वाटतं की जिकडे कुठे असशील तू कायमस्वरूपी ये इकडे, म्हणजे तू तुझ्या रूपात प्रत्येकाच्या देहामध्ये तर आहेच, बट मला एकदा तरी तुला असं पाहायचंय, खरं पाहायचंय, तर प्लीज एकदा तरी ये माझ्यासमोर. ही इच्छा नक्की गणपती बाप्पा तुझी पुरी करेल. आणि मला बाप्पाचं म्हणणं ऐकायला आवडेल, कारण इच्छा मागणारे सगळेच असतात आपल्या बाजूने, आपण सगळेच हे हवं आहे, माझी मनोकामना पूर्ण कर, हे कर. बाप्पाचं काय म्हणणं आहे, बाप्पाला काय वाटतं ह्या सगळ्यातून, हे मला ऐकायला आवडेल. हे माझं उत्तर आहे. खूप छान.
आता आपण म्हणतो की दरवेळी आपण बाप्पाकडे काही काही इच्छा मागत असतो, पण तुम्हाला आज असा चान्स आहे की बाप्पाला असं खूप सारं थँकफुल म्हणायचं आहे, कारण तो दरवेळी आपल्यावर काही ना काही कृपा करत असतो. तर थँकफुल म्हणायचं तर कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही आवर्जून त्याला थँकफुल म्हणाल? आय थिंक मी ह्या जगात जेवढे प्राणी आहेत त्यांच्यासाठी मी थँकफुल आहे की तू त्यांना बनवलंस म्हणून या जगात पॉझिटिव्हिटी आहे. ते नसते ना तर आय डोंट नो मी तरी जगू शकले असते की नाही. बिकॉज येस माझ्या घरात ही छोटीशी मिष्टी आहे म्हणून मी एकदम पॉझिटिव्ह राहते आणि हे फक्त बाप्पामुळे की त्यांनी तिला सुदृढ ठेवलं आहे. बाकीचे पण प्राणी ज्यांच्यावर भरपूर काही स्ट्रगल असतो बाकीच्या प्राण्यांचा, मी तर म्हणेन बाप्पा त्या सगळ्यांना सुखी कर आणि तुझं खरं रूप दाखव सगळ्यांना, असं मी सांगेन. आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींचा आनंद कळण्याची जी आपल्याकडे बुद्धी आहे, जी बाप्पामुळे आहे असं मला वाटतं. त्यासाठी मी थँकफुल आहे की ती दिली, आम्हाला आनंद मिळू दिलात, आम्हाला कळू दिलात की आनंद काय असतो. नात्यांमधनं असो, प्राण्यांमधनं असो, कुठल्याही कारणांमधून असो, तो कळतोय आपल्याला, ह्यासाठी मी थँकफुल आहे. येस, आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना तुम्ही बाप्पाबद्दल खूप छान गप्पा मारलात, तर खूप छान असा वेळ दिलात, तुमचं बाप्पाचं खूप छान असं दर्शन झालं, तर दोघांना पण खूप खूप थँक्यू. आणि तुमच्या सगळ्या बाप्पा इच्छा पूर्ण करो. सो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. येस, थँक्यू.